नमस्कार श्रोते हो. मी मानसतज्ञ अश्विनी कुलकर्णी. सायकोलॉजी अर्थात मानसशास्त्राच्या संदर्भातील काही माहिती, उदाहरणं आणि मानसिक स्वास्थ्यासंदर्भात जनजागृती हा या ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे माझा उद्देश आहे. या माहितीच्या उपयोगाने मानसिक उपचार, आधार, चिकित्सा याची गरज असलेल्या कुणा व्यक्तीचं जरी जीवन आनंदी आणि समृद्ध झालं तर ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर एकदा काय झालं, एक 22 वर्षाच्या तरुण मुलाला त्याचा भाऊ माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी घेऊन आला. भावाला खूप त्रास होतोय आणि त्याचं काउन्सिलिंग करा असं म्हणाला. थोडंफार त्याने त्याच्या भावाला होणारा त्रास सांगितला. त्याची केस हिस्ट्री मी घेतली आणि माझ्या दृष्टीने त्याला काही प्रश्न विचारले. एकंदरीत तोपर्यंत मला लक्षात आलं होतं की त्याला कोणता त्रास आहे आणि तो कितपत आहे. त्याचा त्रास नुसत्या काउन्सिलिंगनी संपणारा नव्हताच आणि त्याची मानसिक विकृतीची लक्षणं तीव्र होती. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्याला सायकॅट्रिस्टकडे पाठवणं हे गरजेचं होतं. तसं मी त्यांना सांगितलंही. अशा वेळेला मग क्लायंटला मी नुसत्या चिकित्सेपेक्षा सायकॅट्रिस्टकडे पाठवतो, कारण अशा क्लायंटना औषधोपचाराची गरज असते. त्यानंतर काही कालावधीनंतर जेव्हा तो स्थिर वाटेल सेशन्स घेऊन काउन्सिलिंग करता येतं. मी त्यांना समजावून सांगितलं आणि सायकॅट्रिस्टकडे जाण्याचा सल्लाही दिला. त्या मुलाच्या भावाने घरी आईला फोन लावला आणि सगळं सांगितलं. आई म्हणाली, मोठ्या डॉक्टरकडे नको, ते ॲडमिट करतील. माझा मुलगा काही वेडा नाही. सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाणं म्हणजे वेडच. वेड लागलेले लोकच तिथे जातात. हा पूर्वीपासून चालत आलेला गैरसमज अजूनही समाजात आहेच. ही खूप मोठी खंत वाटते. इथं या केसमध्ये त्या मुलाला किंवा जास्त त्याच्या भावाला मेंटल हेल्थबद्दल अवेअरनेस होता, पण त्याच्या आईला त्याबद्दल अजिबात माहिती नव्हती, अवेअरनेस नव्हता. म्हणूनच मग अशा केसमध्ये मानसिक विकृतीने ग्रस्त अनेक लोक उपचाराशिवाय राहतात. मग आजार किंवा विकृती भयानक रूप घेते. कितीही समजावलं तरी काही लोकांना मानसिक विकृतीबद्दल कोणतंही गांभीर्य नसतं किंवा त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेड्याच्या दवाखान्यात जायचं नाही हाच असतो. पण दुसरीकडचं चित्र वेगळं असतं. दुसरीकडे ज्यांना मेंटल हेल्थ अवेअरनेस आहे, ज्यांना स्वतःला वाटतं की मला यातून वर यायचं आहे, ते स्वतः सायकॅट्रिस्टकडे जातात. असे अनेक गंभीर मानसिक विकृतीतून वर आलेले लोक आहेत, जे आज औषधोपचार आणि चिकित्सा या दोन्हीच्या जोडीनं दैनंदिन काम करू शकतात, समाजात वावरू शकतात. बरेच क्लायंट पूर्ण बरेही होतात. काहींची औषधं कमी झालेली आम्ही बघितलेली आहेत. विषादावस्थेच्या काळोखात न राहता त्यांना जगण्यासाठी नवा प्रकाश मिळू शकतो. नवी आशा, नवा दिवस, नवी सूर्यकिरणं त्यांच्याही हक्काची असतात. पण फक्त हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि योग्य जागी त्यांना नेलं पाहिजे.